बरं का मंडळी, अशी भरली वांगी तुम्ही कधीच खाल्ली नसेल. एकदा कराल तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल. अशी ही भरली वांगी झणझणीत आणि चटपटीत. वांगे घेतले, क्रॉसमध्ये कापून घेतले आणि आता स्टफिंग तयार केली. शेंगदाणे, खसखस, नारळ, खोबरं भाजून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात घातलं. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पातीचा कांदा आणि वाटून घेतला. आपला मसाला तयार झाला. शेंगदाणे, खसखस, खोबरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि पातीचा कांदा एकत्र वाटून घेतलं छान. आणि आता एका कढईमध्ये तेल घेतलं, त्यात मसाला परतून घेतला जिरं मोहरी घालून आणि त्याच्यात लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर, सावजी मसाला, चवीपुरतं मीठ घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. लक्षात ठेवा, जेवढं चांगलं परताल तितकं छान टेस्ट वाढेल. आणि आता त्यात चिंचेचा खोळ घातला. चिंचेच्या खोळमध्ये खूप भारी चव येणार आहे या वांग्याला, भरल्या वांग्याला. आणि आता स्टफिंग आपली तयार झाली. सगळ्या वांग्यामध्ये स्टफिंग भरून घेतली, मसाला भरून घेतला. आता एका कढईमध्ये तेल घेतलं आणखी आणि त्यात पातीचा कांदा, बारीक चिरलेला पातीचा कांदा, 2-3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या घातल्या आणि त्यात भरलेली वांगी घातली आणि स्टफिंग केलेला जो मसाला उरला होता तो पण घातला आणि छान अलट पलट करून परतून घेतलं आणि झाकून थोड्या वेळ शिजू दिलं. आता थोडं मीठ घातलं, आणखी झाकून शिजू दिलं. आता पाणी घातलं, त्यात तेलातच मुरू द्यायचं आहे छान 15 मिनिटापर्यंत. 15 मिनिटानंतर मध्ये मध्ये बघत राहायचं आहे. 15 मिनिटानंतर त्यात पाणी घातलं आणि पाण्यात शिजू दिलं. जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडंच पाणी घालायचं आहे. छान ग्रेव्ही तयार करायची आहे आपल्याला भरल्या वांग्याची. आता आपले वांगे शिजलेले आहे. वरून सावजी मसाला घातला, कोथिंबीर घातली. आपली भाजी तयार आहे भरल्या वांग्याची, रेडी टू सर्व. खूप छान, खूप भारी लागते. या पद्धतीने तुम्ही करून बघा भरली वांगी, मसाल्याची वांगी. भाकरी बरोबर, पोळी बरोबर, वरण भाताबरोबर, पराठ्या बरोबर, कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. हे बघा किती सुंदर टेम्पटिंग दिसत आहे भाजी. मस्त लज्जतदार भाजी झालेली आहे. तुम्ही पण करून बघा.